शमशान हॉल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हम मनाएंगे। हमारे नेता स्वर्गीय अजीत दादा उनके दुखद निधन के बाद ये वर्धापन दिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शमशान हॉल में हम कर रहे हैं। पूरे महाराष्ट्र से हमारे एमएलए, एक्स एमएलए हो यानी विधायक, सांसद, एक सांसद हो, पार्टी के वरिष्ठ नेता हो, तालुका स्तर के तालुका के अध्यक्ष, जिला के अध्यक्ष, हमारे पार्टी के उम्मीदवार, उसके बाद नगराध्यक्ष, जिला परिषद अध्यक्ष जहाँ पे होंगे वो हमारे सब पार्टी उस दिन आ जाएंगी, उपस्थित रहेंगे, ऐसा हमने आज यहाँ पे तय किया। धन्यवाद। कोणतरी समन्वयाची भूमिका त्या ठिकाणी घेत असतो, ही भूमिका नितेश राणेंनी घेतली, तर नितेश राणेंचे सुद्धा मी आभार मानतो। पण बाकी ठिकाणी देखील आहेत त्या अशाच पद्धतीने बिनविरोध होतील असं वाटतंय का? कारण की पुण्यामध्ये आणखी प्रशांत कंग यांचे उमेदवार प्रदीप कंग नाशिकमध्ये आहे। जवळपास महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते अर्ज मागे घेताना दिसतात किंवा बेपत्ता तरी लापत्ता तरी आहेत। गेले 2 दिवस आम्ही सर्वांनी मिळून म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, उदय सामंत, मी स्वतः आम्ही बऱ्याच वेळेला या संदर्भामध्ये एकत्रितपणे बैठका घेतल्या आणि त्याच्यातून राज्यात ज्या ठिकाणी मित्र पक्षातल्या सहकार्याने अर्ज भरलेले होते ते मागे घेतले गेले पाहिजेत अशा पद्धतीची जबाबदारी प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतली होती। त्याप्रमाणे नाशिक येथील आमचे 2 अर्ज होते, गोरक्ष बुडके आणि विष्णुपंत बैजुने, दोघांनी अर्ज मागे घेतल्याचं दादा भुसेंच्या जवळ माझा संपर्क झाला। परभणीमध्ये जामकर यांनी अर्ज भरला होता, उदय सामंत साहेब त्या ठिकाणी होते, तिथला अर्ज त्या ठिकाणी मागे घेण्यात आला। जळगावमध्ये आमचे एक सहकारी शेख म्हणून होते, त्यांचा अर्ज अनिल भाईदास पाटील यांना सांगून मागे घेण्याची प्रक्रिया होती। नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा चिरंजीवाचा अर्ज होता, तोही अर्ज त्या ठिकाणी मागे घेतला गेला असेलच। यवतमाळमध्ये आमच्या पुसदच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा अर्ज होता, मी इंद्रनील नाईक, त्याच्याबरोबर संजयजी राठोड यांच्याही संपर्कात होतो, त्यामुळे तिथलाही अर्ज निश्चितपणाने मागे घेतला गेला असेल। त्यामुळे 3 वाजेच्या प्रक्रियेपर्यंत हे सगळे अर्ज महायुतीतील उमेदवारांनी ज्यांनी अर्ज भरलेले होते ते सर्व अर्ज त्या पक्षाच्या नेतृत्वाने जे त्यांना आदेश दिले होते त्याप्रमाणे ते मागे घेतले जाणार आहेत। आता महाविकास आघाडी किती ठिकाणी लढत होती, काय होती ते आपण पाहिलं, त्याच्यामध्ये जे काही चित्र आपल्याला पाहायला मिळालं तर सर्वच ठिकाणी का महाविकास आघाडीचे उमेदवार मिळू शकले नव्हते आणि सर्वच मतदारसंघामध्ये महायुतीची मतदारांची संख्या आणि महाविकास आघाडीच्या मतदारांची संख्या याच्यात कमालीची तफावत त्या ठिकाणी असल्यामुळे एकतर्फी निवडणुका होत्या। अशा वेळेला काहींनी जर काही समंजसपणाचा विचार करत आपली माघार घेतली असेल तर ते लोकशाहीच्या दृष्टीकोनातून योग्य आहे असं आपण मानावं। ज्या पद्धतीने ज्या सामंजस्याने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थातून उमेदवारीचा निर्णय ज्या पद्धतीने घेतला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींचं साथ आम्हाला मिळाली, आशीर्वाद मिळाले, आदरणीय शिंदे साहेबांचे सुद्धा मिळाले, त्याच पद्धतीने समन्वयाने या संदर्भातला निर्णय 100% लवकरात लवकर केला जाईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात तर ही सगळी निवडणूक विरोध करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा कॅश फ्लो या सगळ्या निवडणुकीमध्ये आहे आणि महायुतीचे नेते त्याच कामाला लागलेले आहेत अशा पद्धतीचे थेट आरोप करतात। एक असं आहे की हर्षवर्धन सपकाळांना या 17 जागांच्या मध्ये आपले किती मतदार आहेत, महाविकास आघाडीची किती आहे याची माहिती आहे। माझ्या माहितीप्रमाणे तुमच्यावर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीची ज्या वेळेला बैठक भरलेली होती त्यावेळेला ही जागा तुम्ही घ्या, आम्ही नाही लढवत, तुम्ही घ्या, तुम्ही लढवा, जिथे जागांच्या साठी रसिकेस होत होती तिथे जागा देण्यामध्ये रसिकेस झालेली पाहायला मिळते। अशा वेळेला नैराश्यातून अपयशातून असे बोल येणार, याच्यापेक्षा वेगळं काय येणार अपेक्षित आहे। धन्यवाद।